हाय, हॅलो, नमस्कार. तर मी आज तुम्हाला साधा, सिंपल, झटपट असा मेकअप कसा प्रॉडक्टमध्ये आणि कमी वेळेमध्ये कसं छान आवरायचं ते मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आजच्या काही गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याकडे जास्त वेळ पण नसतो आणि जास्त प्रॉडक्ट हे नसतात, पण आपल्याला वाटतं छान दिसावं. तर छान दिसण्यासाठी कसं पटकन आवरायचं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि संक्रांतीसाठी तुम्ही असा साधा, सिंपल मेकअप करू शकता. तर चला मेकअपला सुरुवात करूया. प्रथम तर मी चेहरा धुवून घेतलेला आहे. काही सुद्धा मी अजून चेहऱ्याला लावलेलं नाही आणि काही आवरलेलं नाही. अजून मला कानातले वगैरे घालायचे आहेत, बांगडे घालायचे आहेत. सर्वप्रथम तर साडीचं वेअर केलेली आहे मी आणि फक्त हे छोटंसं मंगळसूत्र आहे ते घातलेलं आहे. आता बाकीचं जे मला घालणार आहे कानातलं वगैरे ते मी नंतर सगळं घालणार आहे. टिकली मी नंतर कोणती मला लावायची ती लावणार आहे. सर्वप्रथम बेसिक मेकअप कसा करायचा ते तुमच्यावर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. हेअरस्टाईल ही बनवलेली नाही. तर प्रथम चेहऱ्याला काय लावायचं आहे, तर मी घेतलेला आहे मॉइश्चरायझर. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घेऊ शकता. मी पाऊंडचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. तर पूर्ण चेहऱ्याला असं लावून घ्यायचं आहे. झटपट असा 5 मिनिटामध्ये हा मेकअप होतो. आणि प्रथम बेसिक जर प्रॉडक्ट आपण व्यवस्थित असे चेहऱ्याला अप्लाय केले तर खूप छान आपला मेकअप होतो. मेकअप करणे म्हणजे खूप काही अवघड नाही, खूप इझी आहे. फक्त करताना व्यवस्थित स्टेप फॉलो करायच्या. आता मॉइश्चरायझर छान असं लावून घ्यायचं आहे पूर्ण आणि पूर्ण स्किनमध्ये ऑब्झर्व करून होऊन द्यायचं आहे. आता पूर्ण मानेला, चेहऱ्याला वगैरे मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे प्रायमर. प्रायमर तुम्ही कोणतेही घेऊ शकता. इथे माझ्या मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, ते मी बोलत होती तुम्हाला, परंतु खूपच माईकचा आवाज येत होता खरखर, त्यासाठी मी व्हॉइस ओव्हर केला. तर इथं मी प्रायमरही घेतलेला आहे. तर प्रायमर तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मी माझं आहे ते प्रायमर बेसिकमधलं घेतलेलं आहे. तर प्रायमर मी एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला गालावरती, कपाळावरती असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मेकअप व्यवस्थित बसतो. त्यानंतर घेतलं आहे मॅकचं फाउंडेशन. तर मॅकचं फाउंडेशन लिक्विडमध्ये आहे. तर एकदम छोटंसं किंचितचं घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तेवढंच प्रॉडक्ट आपल्याला छान असं व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. जास्त पण प्रॉडक्ट लावल्यानंतर खूपच चेहरा आपला व्हाईट व्हाईट पण होतो. एकदम साधा सिंपल मेकअप वाटावा ह्यासाठी असे प्रॉडक्ट वापरायचे, जेणेकरून मेकअप ही एकदम जास्त डार्क दिसत नाही आणि चेहऱ्याला आपल्या सूट होऊन जातो. तर इथं ब्लेंडर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडासा नॉर्मलचा असा वाला आहे. आणि पूर्ण फाउंडेशन चेहऱ्यावरती लावून घेतल्यानंतर असं टॅप टॅप करून पूर्ण एकसारखं लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला, जेणेकरून कुठेही चेहऱ्याचा कलर वेगळा नाही दिसला पाहिजे. चेहऱ्याचा आणि मानेचा कलर एकसारखा झाला पाहिजे, या प्रमाणामध्ये आपल्याला एकसारखा लावून घ्यायचा आहे आणि छानपैकी असं ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे. आता हे तीनच बेसिक जे प्रॉडक्ट आहेत, मॉइश्चरायझर, प्रायमर आणि फाउंडेशन, हे व्यवस्थित असे चेहऱ्याला लावून घेतले आणि 1-2 मिनटं थोडंसं जरा ऑब्झर्व होऊन दिले तर एकदम छान मेकअप होतो आपला. तर इथं माझ्या डोळ्याच्या खाली खूपच काळं दिसत होतं, तर मी इथं थोडंसं क्रीम फाउंडेशन घेतलेलं आहे आणि सर्कलच्याच ठिकाणी फक्त अप्लाय केलेलं आहे. डोळ्यांच्या खाली सर्कलच्या असं टॅप टॅप करून तिथंही करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्कलही दिसत नाहीत. तर छान असं ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे 2 मिनिटं. तर हे जर आपले 3 प्रोडक्ट व्यवस्थित चेहऱ्याला लावले गेले तर मेकअप एकदमच छान होतं. तर तुम्ही पाहत असाल माझ्या चेहऱ्यावरती आत्ताच किती छान ग्लो आलेला आहे. आणि अगोदर तर चेहरा खूपच ड्राय झालता थंडीमुळे, तर आता खूप छान ग्लो आलेला आहे. त्यानंतर घेतलेली आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर इथं लॅक्मीची मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि ही रेग्युलर आहे, ही कुणीही यूज करू शकतं आणि याचा काही साईड इफेक्ट नाही. या पावडरचा खूप छान ह्याचा रिझल्ट आहे या कॉम्पॅक्ट पावडरचा. आणि पूर्ण असे फाउंडेशन वगैरे लावून झाल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला लावून घ्यायची आहे आणि आपण सर्व प्रॉडक्ट गळ्यालाही लावायचे आहेत, जेणेकरून आपला चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर वेगळा दिसू नये. आणि त्यासाठी सर्व सर्वकडे फाउंडेशन पावडर ही आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. फाउंडेशन पावडर आणि क्रीम वगैरे, तर छान असा एकसारखा कलर होतो. तर आता बऱ्यापैकी तर निम्मा तर मेकअप माझा झालेलाच आहे. तर तुम्ही फायनल तर लुक पाहिला तर पाहता असाल बेसिक प्रॉडक्टमध्ये. तर त्या अगोदर इथं मी ॲब्रो साफ करून घेतलेले आहे, जी पावडर लागलेली असते त्यामुळे आपल्या ॲब्रोला कलर येत नाही, त्यासाठी ॲब्रो स्वच्छ करून घेतलेले आहेत पावडर लागलेली. त्यानंतर मी ॲब्रोला शेप दिलेला आहे ॲब्रो पेन्सिलनं.
तर इथं आपल्याला हवं तसं आपण डार्क फेंट करू शकतो. ज्याला जसा आवडतो मेकअप तसा करू शकता. पण इथं मी मेकअप जरा थोडासा डार्कच केलेला तुम्हाला दाखवलेला आहे. कारण की दिसतोय ही छान डार्क मेकअप. ज्यावेळेस आपण लिपस्टिक आणि आयब्रो एकदम डार्क वगैरे करतो, त्याच वेळेस आपला पूर्ण असा मेकअप छान आणि परफेक्ट दिसतो. आपण जर लिपस्टिक पण आयब्रोला शेप नाही दिला, तर आपला मेकअपचा लूकच दिसत नाही. त्यासाठी मी त्या आयब्रोलाही एकदम शेप दिलेला आहे. आणि आयब्रो हे आपल्या डार्क छान दिसतात, मेकअपवरती उठून दिसतात. त्यासाठी आयब्रोलाही थोडासा डार्क कलर करायचा आहे. इथे आयब्रोही माझ्या ब्रॉड करून घेतलेल्या आहेत. तर आयब्रोचाही व्हिडिओ मी काल चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आयब्रोही मी घरीच केलेल्या आहेत. तर कशा केलेल्या आहेत त्याचाही व्हिडिओ मी दिलेला आहे. तर इथं बऱ्यापैकी आयब्रोला शेप मी व्यवस्थित असा देऊन घेतलेला आहे. आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असं पाहून आपण करू शकतो. इथं मला समोर आरसा नव्हता, त्या साईडला मला साईडला बघावं लागत होतं आणि आयब्रोला शेप द्यावा लागत होता. तर इथं त्यानंतर पेन्सिल फिरवून घेतल्यानंतर मी ब्रशही फिरवला आहे आयब्रोवरून, जेणेकरून केस आपले इकडे-तिकडे जात नाहीत. एकसारखे शेपमध्ये येतात. त्यानंतर काजळ लावून घेतलेलं आहे. काजळ पण आपल्याला हवं त्या आवडीनं आपण लावू शकतो. डार्क, फेंट जर का आपल्याला आवडत नसेल तर फेंटही आपण काजळ लावू शकतो. असाही मेकअप आपला सिंपल छान होतो. आणि त्यानंतर हा लिप बाम तर मला खूपच छान लागलेला आहे. फक्त ₹20 हा लिप बाम आहे आणि याचा रिझल्ट एकदमच बेस्ट आहे. प्रथम लिपस्टिक लावण्या अगोदर हा लिप बाम पूर्ण होटांना लावून घ्यायचा आहे. जेणेकरून आपले होठही खराब होत नाहीत आणि ड्राय पडत नाहीत. आणि त्या लिपस्टिकचाही जास्त अतिरेक म्हणजे आपल्याला साइड इफेक्ट कोणताही होत नाही. यासाठी मी अगोदर लिप बाम लावून घेतलेला आहे. त्यानंतर क्रीम लिपस्टिक लावून घेतलेली आहे. लिपस्टिकचा कलरही आपल्याला हवा तसा आपण लावू शकतो. फेंट, डार्क तुम्हाला आवडेल तसं तुम्ही लावू शकता. त्यानंतर त्यानंतर मी लावलेला आहे सिंदूर. सिंदूर हा चॉकलेटी कलरचा लावलेला आहे. आता बऱ्यापैकी माझा सर्व मेकअप हा डन झालेला आहे. आता फक्त मला ज्वेलरी घालायची आहे. त्या अगोदर मी थोडंसं हायलायटर लावून घेतलेलं आहे. हायलायटर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरीही चालतं. कारण असाही मेकअप आपला खूप छान दिसतो हायलायटर न लावताही. आता मला इथं होतं हायलायटर, तर मी इथं लावलेलं आहे. तर थोडंसं गालावरती आणि कपाळावरती हायलाइट करायचं आहे आणि थोडंसं परत टॅप-टॅप करून कॉटनच्या कपड्याने जास्तीचं पावडर वगैरे काढून घ्यायची आहे. तर एकदम छान मेकअप झालेला आहे आपला. आणि मेकअपही कुठं पांढरं वगैरे असं दिसत नाही. एकसारखा मेकअप होतो. त्यासाठी थोडंसं कॉटनच्या कपड्याने टॅप-टॅप केलेलं आहे. तर पाहत असाल माझा फायनल लूक. अजून तरी इथं मी ज्वेलरी वगैरे काही घातलेलं नाही आणि टिकली वगैरे पण लावलेली नाही. तर आता मी सगळं पटकन असं आवरून घेते. टिकली वगैरे लावून घेते, ज्वेलरी घालून घेते. त्या अगोदर सर्व मेकअप मी करून घेतलेला आहे. इथं माझ्याकडे तिळगुळाची ज्वेलरी नव्हती, तर मी इथं मोत्यांची ज्वेलरी घातलेली आहे आणि असा माझा फायनल लुक झालेला आहे. तर साधा सिंपलच आहे. आंबाडाही मी रेडीमेडच घातलेला आहे आणि किती झटकेफट आपलं 10 ते 15 मिनिटांमध्ये असा मेकअप झालेला आहे. एवढे प्रॉडक्ट तर सगळ्यांकडेच असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.